आयकॉन स्टील्स प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथल्या विश्वंभर टेकाळे यांच्याशी. विश्वंभर टेकाळे सिव्हिल इंजिनियर म्हणून सोनपेठमध्ये गेल्या 8 वर्षांपासून काम करतायत. वेगवेगळ्या प्रोजेक्टचा अनुभव त्यांच्यापाशी आहे. आणि आणि या अनुभवाच्या गप्पा आज आपण त्यांच्याशी या उपक्रमाच्या माध्यमातून मारणार आहोत. विश्वंभर टेकाळे सर, नमस्कार आणि स्वागत. नमस्कार नमस्कार. आपलं या उपक्रमात स्वागत करत असताना धन्यवाद. तुमचा आणि गप्पा आपण सगळे ऐकणारच आहोत. पण या गप्पांची सुरुवात करत असताना आपण जरा काही वर्ष मागे जाऊयात. तुम्ही कुठल्या शाळेत शिकलात, कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही डिग्री घेतली, डिप्लोमा पूर्ण केला आणि मुख्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर व्हावं असं तुम्हाला का वाटलं? इथून आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. मॅडम, मी सिरसाळामध्ये शिकलो 10वी पर्यंत, न्यू हायस्कूल सिरसाळा. आणि 10वी नंतर मी परभणीमध्ये शिवाजी कॉलेजला डिप्लोमा केला सिव्हिल मध्येच. ऍक्च्युली माझे वडील इरिगेशन मध्ये डेप्टी इंजिनियर होते, आता रिटायर झाले. त्यांचं सिव्हिल बॅकग्राऊंड असल्यामुळं त्यांचं सुरुवातीपासूनच म्हणणं होतं की तू पण सिव्हिल इंजिनिअरिंग कर. आणि लहानपणापासून त्यांच्यासोबत फिरत होतो, बघत होतो बांधकाम वगैरे, त्यामुळे मला पण त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला. आणि मी पण ठरवलं की बाबा आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच करावं. 10th नंतर डिप्लोमा केला शिवाजी कॉलेजमध्ये. शिवाजी कॉलेजला डिप्लोमा नंतर मग मी पुण्याला गेलो, पुणे युनिव्हर्सिटी, के जे कॉलेज. तिथे मग डिग्री केली. डिग्री केल्यानंतर मग वेगवेगळे कोर्स केले, आर्किटेक्चरचे वगैरे, सिटी डिझायनिंगचे. आणि नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला मॅडम. खूप छान. म्हणजे अगदी ठरवून तुम्ही सगळं योग्य शिक्षण घेतलं. येस येस. फक्त डिग्री मिळवायची आणि कामाला सुरुवात करायची असं नाही, तर त्या अनुषंगाने ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही शिकून घेतल्यात आणि मग खऱ्या अर्थाने तुम्ही कामाला सुरुवात केली. अ, तुम्ही जेव्हा तुमचं हे सगळं शिक्षण पूर्ण केलं आणि कामाला सुरुवात केली, तर मग सुरुवातीला नोकरी केली की आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला? नाही, नोकरी नाही केली मॅडम. ऍक्च्युली माझी ट्रेनिंग माझ्या वडिलांपाशीच झाली. डिप्लोमा नंतर मी प्लॅनिंग डिझायनिंग चालू केली होती. वडील पूर्ण गायडन्स करत होते. डिप्लोमा नंतरच मी प्लॅन द्यायला चालू केलं होतं सगळ्यांना. आणि तिथून डिप्लोमा पासूनच मला एक्सपिरियन्स होत गेला आणि डिग्री होईपर्यंत एकदम मी परफेक्ट होऊन गेलो या गोष्टीमध्ये सगळ्या. म्हणजे वडिलांसोबत ट्रेनिंग झालीच होती माझी सगळी. घरचाच गुरु असल्यामुळे तुम्हाला इतर ठिकाणी हा जाऊन कुठे अनुभव घेण्याची काही गरज नाही हा पडली. पूर्ण साईटवर फिरून वगैरे सगळं ऍक्च्युअल फील्ड नॉलेज घेतलं मी डिग्री चालू असतानाच. पण मग आता स्वतंत्रपणे पहिला कुठला प्रोजेक्ट हाताळला त्याची काही आठवण आहे का? आहे ना मॅडम. एक ऍक्च्युअली फ्रेंडचाच प्रोजेक्ट होता. G+1 ची साईट होती, मोठी साईट होती. मग पहिला प्रोजेक्ट होता माझा. डिप्लोमा डिप्लोमा झाल्यावरच केला होता मी स्टार्ट तो. डिग्री चालू होती माझी. पण करून बघावं म्हणलं होतं. पण मग मेहनत घेतली त्याच्यामध्ये पूर्ण, मग प्लॅनिंग, डिझायनिंग सगळं सुपरविजन सहित साईट केली ती. आणि आज एकदम सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे साईट ती. सिरसाळा येथे आहे. आणि वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक म्हणलं तरी हरकत नाही. क्या बात आहे. क्या म्हणजे बात है. म्हणजे पहिलाच प्रोजेक्ट इतका छान प्रोजेक्ट झाला इतका तुमचा. छान झाला तुमचा. खूप आवडला, खूप सगळ्यांनी स्तुती केली. एकदम छान झाला प्रोजेक्ट. आता आपण काही टेक्निकल प्रश्नांकडे वळूयात विश्वंभर सर. हे सगळं काम करत असताना तुम्हाला अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगार ज्यांना आपण म्हणतो त्यांच्यासोबत काम करण्याची अनेकदा वेळ आली असेल, तर यांच्यासोबत काम करणं किंवा यांना घेऊन बांधकाम करणं किती धोकादायक आहे हे तुम्ही सांगाल? हा, सुरुवातीला होते प्रॉब्लेम. अनस्किल्ड लेबरमुळे खूप परेशानी व्हायची. फिनिशिंग वगैरे मिळत नव्हती. हनीकोम्बिंगच्या तर गोष्टी कॉलम बीम मध्ये सारख्या येतच होत्या. मग मी त्याच्यावर मात करायचं ठरवलं आणि एक कॉन्ट्रॅक्टरची बोली, 2-4 कॉन्ट्रॅक्टर जे वेल नोन आहेत, जी चांगली क्वालिटी देत आहेत, आणि अशाच कॉन्ट्रॅक्टरकडनं मी प्रेफर करत होतो क्लायंटला, की बाबा तुम्ही ह्यांच्याकडनंच काम करून घ्या. आमच्या डिझाईननुसार हे काम करतील आणि क्वालिटी पण व्यवस्थित येईल तुम्हाला. त्या गोष्टीवर मी खूप आधीच मात केली होती मॅडम. अशा गोष्टी आता आज होत नाही. मी काम घेतानाच पहिले हेच ठरवतो की कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कसा आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याने किती प्रोजेक्ट केले, त्याच्याकडे स्किल्ड लेबर आहेत का, ह्या गोष्टी मी पहिले चेक करत असतो. खूप छान सर. सर, आणखीन एक मुद्दा तुम्ही बोलताना असं सांगितला, की जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तेव्हा तुम्ही आर्किटेक्चरचे काही कोर्सेस केले. प्लॅनिंग आणि डिझायनिंग या दृष्टीने तुम्ही काही माहिती घेतली
तर एक सिव्हिल इंजिनियर म्हणून प्लॅनिंग आणि डिझायनिंगचं बांधकामातलं महत्व काय सांगाल? प्लॅनिंग मॅडम खूप इम्पॉर्टंट प्लॅन आहे. प्लॅन म्हणजे एखादा क्लायंट आपल्याकडे आला आणि म्हणला माझा एवढा एवढा प्लॉट आहे आणि मला एक प्लॅन काढून द्या. तेवढ्यापुरती ती गोष्ट नसते. ते क्लायंट जीवनात एकदाच घर बांधत असतो. त्याचं आपल्याला कसं चांगल्यात चांगलं करता येईल आणि आपल्या प्रत्येक लाईनमुळं त्याचं फ्युचर डिसाईड होणार आहे. त्याला पूर्ण आयुष्य काढायचं त्या घरात. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट विचार करूनच केली पाहिजे. ॲज पर वास्तूच केली पाहिजे. आणि काही गोष्टी क्लायंटला कळत नसतात त्या आपण समजून सांगितल्या पाहिजे किंवा ह्या केल्याने हे होईल. मग तुम्ही असं ठेवा, ही ठेवा, ही साईज ठेवा रूमची, ही आयडियल राहील तुमच्यासाठी. हे पूर्ण आपण वन टू वन डिस्कस करून ह्या गोष्टी सगळ्या प्लॅन आम्ही फायनल करतो. असा दिला प्लॅन आणि हे करून टाका असं कधी होत नाही. खरं आहे. म्हणजे त्यामुळे बांधकाम करताना खूप बोला, बोला. इम्पॉर्टंट स्टेप आहे प्लॅनिंग सुरुवातीची. बरोबर आहे. आणखीन एक मुद्दा असा येतो सर, की आता प्लॅनिंग डिझायनिंग आपण करतो, पण बऱ्याचदा बजेट रिस्ट्रिक्टेड असतं किंवा बजेट कमी असतं. पण एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्हाला कामाची क्वालिटी ही सुद्धा मेंटेन करायची असते. मग येस, अशा येस. वेळेस बजेट आणि क्वालिटी हे गणित तुम्ही कसं जुळवता? अशा वेळेस मॅडम आता बजेट म्हणलं तरी सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये, सिव्हिल कामामध्ये आम्ही कुठल्याही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाईज करत नाही. त्या गोष्टीसाठी तर क्लायंटला आम्ही बजेट काढायलाच सांगतो. पण ज्या व्यर्थ खर्च आहे, तो आम्ही मग तिथं कुठं कॉस्ट कटिंग होईल, कोणती समजा वॉल तुमची 9ची तर आम्ही 4ची घ्यायला सांगतो. असे जिथं आम्ही कॉस्ट कटिंग करता येईल आम्ही तिथं स्वतःहून आम्ही प्रिफर करतो क्लायंटला, की तुमची इथं कॉस्ट सेव्हिंग होईल आणि तुमचं इकॉनॉमिकली जाईल सगळं कन्स्ट्रक्शन. खूपच छान. म्हणजे वेगळ्या प्रकारे आपण चांगलं दर्जेदार काम कसं देऊ शकू या येस, दृष्टीने येस. तुम्ही प्रयत्न करता आणि जिथे अनावश्यक खर्च आहे, तो रोखण्याला तुम्ही कस्टमरला सांगत असता किंवा त्याला मदत करता तो खर्च येस, रोखण्यासाठी. येस. जेव्हा आपण बांधकामाचं साहित्य निवडतो, दर्जेदार काम होण्यासाठी साहित्य सुद्धा दर्जेदार निवडणं हे गरजेचं असतं. या सगळ्या साहित्यामध्ये स्टील महत्वाचं आहे. तर स्टीलची निवड करताना तुम्ही काय त्याचे पॅरामीटर्स बघता? स्टीलची निवड करताना आता आम्हाला जी फील्डवर सुरुवातीला जेव्हा आम्ही नवीन आलो या क्षेत्रामध्ये, जेव्हा आम्हाला सुरुवातीला अनुभव आले, की जेव्हा स्टील कटिंग करतात लेबर वगैरे, ते कसं हाताळतात त्याला, त्यांना काय वाटतंय स्टीलची क्वालिटी एक प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन करत होतो आम्ही. जास्त टेक्निकल त्यांना नॉलेज नसते. काय Fe 500 काय, 550 काय हेच जास्त नॉलेज लेबरला नसतं. लेबरला फक्त काय माहीत असतंय, मला हाताळायला स्टील कसं आहे, लवचिक आहे का, व्यवस्थित मला बेंड करता येते का रिंग, तुकडा पडतोय का स्टीलचा, ह्या गोष्टींवर आम्हाला आम्हाला लेबरकडून कळाल्या सगळ्या. मग आम्ही टेक्निकल गोष्टीमध्ये घुसलो त्याच्यामध्ये. मग आम्हाला कळत गेलं की बाबा कोणतं स्टील चांगलं आहे वापरायला. अशामध्ये आम्ही 1-2 स्टील आम्हाला चांगले वाटलं. त्यात आयकॉनचा पण नंबर आहे. आयकॉन पण खूप छान आहे. एकदम टेन्साईल स्ट्रेंथ पण चांगली आहे याची, हाताळायला पण चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे करोजन जास्त नाही होत. दुसऱ्या ॲज पर कंपेअर टू दुसरे स्टील करोजन रेट कमी आहे याचा. अर्थातच सर. आयकॉन नेहमी प्रयत्नशील असतं, की आपल्या ग्राहकाला किती चांगली आणि उत्तम सेवा आपण देऊ शकू आणि दर्जेदार साहित्य पुरवण्यासाठी आयकॉन कटिबद्ध आहे आणि तुम्ही आयकॉनचा वापर करता हे ऐकून आम्हालाही खूप छान वाटलंय. एक आता जरा वेगळा असा प्रश्न तुम्हाला विचारते, की तुम्ही परभणीमध्ये काम करताय, सोनपेठमध्ये तुमचं काम आहे मुख्य. तर परभणी जिल्ह्याचा विकास जर करायचा असेल आपल्याला, सर्वांगीण विकास जर या जिल्ह्याचा करायचा असेल, तर काय अजून या जिल्ह्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत, असं तुम्हाला वाटतं? मॅडम आता मी स्वतः परभणीमध्ये 3 वर्ष राहिलेलो आहे डिप्लोमामुळे. त्यामुळे मला पूर्ण कंडिशन माहिती आहे जिल्ह्याची. सगळ्याच जिल्ह्याला महत्त्वाचं काय असेल तर दळणवळणासाठी चांगले रोड पाहिजे. आजही परभणीला कनेक्टिव्हिटी कमी आहे मेन डिस्ट्रिक्टलाच. दुसऱ्या ठिकाणचे तर विषयच वेगळा आहे. पण परभणीचं जर डेव्हलपमेंट करायची असेल, सगळ्यात आधी हायवेचं नेटवर्क महत्वाचं आहे. हं, हं. हायवेचं नेटवर्क झालं तरच तुमचे उद्योगधंदे होतील. एम-आय-डी-सीकडे लक्ष देण्याची गरज आहे. परभणीत जेवढी पाहिजे तेवढी एम-आय-डी-सीची ग्रोथ नाहीये आणखी पण. मी फिरलोय एम-आय-डी-सी बऱ्याच ठिकाणी. भरपूर हं. चांगले आपण उद्योग आहेत तिथं. त्यांना चालना नाही मॅडम आणखी जसं पाहिजे तसं. म्हणजे उद्योगांना चालना मिळाली आणि मेन एम-आय-डी-सी दळणवळणाची आणि साखळी रोडकडे लक्ष दिलं. या 2 गोष्टी झाल्या तर परभणीचा विकास अधिक गतीने आणि अजून चांगला होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं. विश्वंभर सर, येस, तुम्ही येस मॅडम. सुरुवातीला तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट बद्दल आम्हाला माहिती दिली, की पहिलाच तुमचा जो प्रोजेक्ट होता तो आयकॉनिक होता. पण हे सगळं एक 8-10 वर्ष जे तुम्ही काम करतायत, या कामात असा काही कुठे अनुभव आलाय का, की जिथे तुम्हाला अडचण आली, त्रास झाला
आणि तुम्हाला खूप विचार करून त्याच्यावर ओव्हरकम करावा लागला, असा काही अनुभव असेल तर आम्हाला सांगा? हो मॅडम, असा एक अनुभव आहे. साधारण 4 वर्षाची पूर्वीची गोष्ट आहे. आम्ही जेव्हा प्लॅनिंग झालं, डिझायनिंग झालं, तर जे आम्ही डिझाइन दिली होती, ॲक्चुअल स्टील डिझाइन जी दिली होती आणि जे साइजचे बार सांगितले होते, जी पूर्ण जी स्टील डिझाइन होती, त्यानुसार काम झालं नव्हतं हं, आणि जे ॲज पर डिझाइन कॉन्ट्रॅक्टर चूक होती पूर्ण. त्यानं ॲज पर डिझाइन काम केलं नव्हतं आणि ती फार दूर साईट असल्यामुळे आमचं सुपरव्हिजन तिथं झालेलं नव्हतं. फक्त आम्ही डिझाइन पार्ट त्यांना कव्हर करून दिला होता. शीट हं. वगैरे पूर्ण सेंड करून दिला होता आणि ॲज पर डिझाइन काम झालं असल्यामुळे तिथं कॉलम पण त्याच्या पोझिशनच्या बाहेर गेले आणि एका बीममध्ये डिफ्लेक्शन पण आलं होतं. मग पुन्हा तिथं जेव्हा मग अशी गोष्ट घडली तेव्हा आम्ही मग साइटवर गेलो. मग तिथं पूर्ण कारणं शोधण्याचा प्रयत्न केला, की काय झालंय नेमकं? काय प्रॉब्लेम आहे? मग त्यावेळेस जेव्हा कळालं, की काम ॲज पर स्टील डिझाइन झालंच नाही. जे साइजचे बार्स बीममध्ये टाकायला सांगितले, जे डिझाइनमध्ये दिले ते टाकलेच नाही आणि हा पूर्ण कॉन्ट्रॅक्टरचा फॉल्ट असल्यामुळे तिथं आम्हाला थोडासा त्रास झाला. समजा क्लायंटसोबत आमच्या जरा किरकिऱ्या वगैरे झाल्या. पण मग तुम्ही ओव्हरकम केलत या सगळ्या ह्याच्यावर आणि हां, मग प्रोजेक्ट ते केला. त्याच्यावर आम्ही सोल्युशन दिलं ना मॅडम. त्याच्यावर आम्ही पूर्णच त्यांना पूर्ण समाधान होईपर्यंत त्यांना सोल्युशन दिलं. पूर्ण त्यांना गाईडन्स केलं. मग नंतर व्यवस्थित झालं सगळं. खूप छान सर. तुम्ही हं. 8-10 वर्षांपासून काम करत आहात. वेगवेगळे अनुभव तुमच्या गाठीशी आहेत. आयकॉनिक प्रोजेक्ट केलेत आणि आता जसं तुम्ही बोललात तशा काही अडचणी पण आल्या आणि अर्थातच तुमच्या वडिलांचा तुम्हाला गाईडन्स पहिल्यापासून मिळत गेला. हं. त्यामुळे सगळी कामं चांगली सुरळीत होत गेली. पण आता जी नवीन मुलं या क्षेत्रामध्ये येत आहेत, सिव्हिल इंजिनिअर म्हणून ज्यांनी काम करायला सुरुवात केली आहे, त्यांना तुम्ही एक फ्रेंड म्हणून काय सल्ला द्याल? सिव्हिल इंजिनिअर ज्यांना करायची ही एकदम उत्तम फील्ड आहे आणि ह्याच्यात एंडलेस पॉसिबिलिटीज. सिव्हिल इंजिनिअरमध्ये तुम्ही फक्त बांधकाम करणं, सुपरव्हिजन करणं ह्याच्यापर्यंत तुम्ही मर्यादित नाही राहू शकत. ह्याच्यात तुम्ही इंटिरियर डिझाइन सुद्धा करू शकता. असं नाही की ते इंटिरियर डिझाइनच करावं. तुम्ही एक सिव्हिल इंजिनिअरला जर इंटिरियर डिझाइनचा एक कन्सेप्ट आला ओव्हरऑल, जास्त नाही म्हणत डीपमध्ये मी, पण ओव्हरऑल जर कन्सेप्ट आला, तर तुमची प्लॅनिंग आणखीन तुमची सुधारती प्लॅनिंग. प्लॅनिंगमध्ये जर तुम्ही इंटिरियरच्या गोष्टी जर तुम्ही विचार केला, तर एकदम सुंदर प्लॅन निघतो मॅडम. त्याच्यामुळं सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांना चालू करायची समजा कन्स्ट्रक्शनमध्ये यायचंय, सुपरव्हिजन साईट करायच्या, त्यांनी एक इंटिरियरचा पण एक अंदाज घेतला पाहिजे आणि एक छोटा क्रॅश कोर्स जरी केला इंटिरियरचा तरी सफिशियंट आहे मॅडम ह्यासाठी. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल प्लॅनिंगमध्ये तुम्हाला कळून जाते, की आपल्याला काय करायचंय, कुठं वॉल द्यायची, कशी द्यायची. ह्या गोष्टी तुम्हाला प्लॅनिंगमध्ये खूप कामाला येतात मॅडम. खरं आहे. म्हणजे सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करत असताना खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज इथे आहेत. पण या अपॉर्च्युनिटीज जर तुम्हाला ग्रॅब करायच्या असतील, तर त्याला आवश्यक असलेलं नॉलेज सुद्धा तुम्ही जर हां. घेतलं, तर तुम्ही चांगल्या प्रकारे यशस्वी या फील्डमध्ये होऊ शकतात. एक वेगळा आणि छान संदेश विश्वंभर टेकाळे यांनी आज या आपल्या गप्पांच्या निमित्ताने दिलेला आहे. विश्वंभरजी, तुम्ही आज आमच्यासोबत जॉइन झालात. तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेत आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. त्याबद्दल तुमचे खूप आभार आहेत आणि तुमचे जे भविष्यातले सगळे प्रोजेक्ट्स आहेत, त्यांना भरभरून यश मिळो, ही आमच्याकडून सदिच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद.